नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 22 सप्टेंबर 2025। कालच मी म्हटलं होतं ना, राज्यामध्ये 24 तारखेपर्यंत 22, 23, 24 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही काही भागामध्ये काय होणार आहे, जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मी कालच म्हटलं होतं। तर तसा पाऊस सुरू झालेला आहे, पण हे पाऊस आणखीन कधीपर्यंत राहणार आहे असे शेतकऱ्यांचे फोन येत आहेत। म्हणून हा परत एक तातडीचा अंदाज शेतकऱ्यांना दिला। तर राज्यात आणखीन 22 सप्टेंबर, 23 आणि 24 दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडन आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे। म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेतला। पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे। दिवसा ऊन पडल, काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्रीच्याला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील। दिवसा ऊन पडल आणि रात्रीच्या परत पावसाचं वातावरण तयार होईल। ठिकठिकाणी पाऊस पडल, सर्वदूर पडणार नाही, पण पाऊस मात्र काही भागामध्ये जोराची हजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात येतं। त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल, भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं। त्याच्यानंतर 25 आणि 26 दरम्यान राज्यात 2 दिवस वातावरण कोरडं राहील, म्हणजे चांगलं ऊन तापन, म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल। पण त्याच्यानंतर राज्यामध्ये 27 सप्टेंबर, 28, 29, 30च्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं ओढे नाले पडणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। खूप दिवसापासून 27 तारखेला पाऊस येणार आहे म्हणून सांगत आहे, पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन काढण्यासाठी कधी उघडणार आहे। तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात 30 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे। त्याच्यानंतर काय होईल, 30, 1, 2 तारखेला धुळी येईल, त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं। कापल्याच्यानंतर तितकं वाळल्याच्यानंतर ढिगल मारायचे आणि लगेच झाकून ठेवायचं। असं केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन पदरात पडतं। पण राज्यात मात्र 27, 28, 29 दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे, तुम्ही काय करा, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका, आपली जनावरांकडे झाडाच्या खाली बांधू नका। राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस कोणत्या भागात जास्त होणार आहे। नांदेड जिल्ह्यात एक जरा जास्त पडणार आहे, परभणी जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे, लातूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे, जालना जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे, बीड जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे, धाराशिवकडे एक राहणार आहे, अहिल्यानगरकडे एक जास्त राहणार आहे, त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर पुणे जास्त पडणार आहे, संगमनेर, अहिल्यानगर जरा जास्त पट्ट्यात राहणार आहे, जळगाव जिल्ह्यात एक खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबई, नाशिक आणि त्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होणार आहे। नंदुरबारकडे देखील आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे, नंदुरबार जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील आता ह्या पावसात शेवटचा पाऊस पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, इतक्या दिवस पाऊस चालू आणि हे बंद कधी होणार आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 30 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा, सोयाबीन काढू शकता, कोणत्या पिकाच्या फवारण्या असेल तर ते करू शकता म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 10, 11, 12 ऑक्टोबरच्या दरम्यान एकदा थोडासा पाऊस येईल, पण हे देखील जास्त प्रमाण नसणार आहे, व्याप्ती नसणार आहे। त्याचा अंदाज लगेच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये परत दिला जाईल। धन्यवाद।